आलेले कांद्याच्या मार्केटमध्ये माझ्यासोबत दादा आहेत. तर दादांना आपण विचारूया नाही का की या वर्षीचा कांदा सुक्का आहे की ओला आहे. भरण्यासाठी आपल्याला चांगला पाहू शकता एकदम सुक्का कांदा आहे आणि मोठा आहे. आता मध्ये घेऊन पण वाटते की सुक्का आहे कांदा आणि हा तुमच्या इकडे आणि लसूण पण इकडे छोटा लसूण मोठा लसूण जसा पाहिजे तसं तुम्ही घेऊ. सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि एप्रिल महिना चालू झाला की महिलांची लगबग होते मसाले बनवण्यासाठी आणि त्यासोबत कांदा लसूण सगळं काही आपण पावसाळ्यासाठी भरून ठेवतो नाही का. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये मी ठाण्याला गेली होती. तिकडे आपण ठाण्याच्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन मसाला बनवला होता. फक्त 1100 मध्ये 5 किलो मसाला बनवला होता. प्युअर अग्री मसाला. तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्की तुम्ही जा आणि बनवून घेऊन या. मसाला खूप छान झालेला आहे. बाकीच्या माहितीसाठी तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता जो आलेला आहे. आणि आता मी चाललेली आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी आपण पाहूया. चला मग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत असलात तरी मजेत राहायला शिका. तुम्ही का स्वप्न ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो मी आलेले आहे कल्याणच्या होलसेल मार्केटमध्ये जिकडे कांदा लसूण भाजी वगैरे सगळे काही भेटते. आणि या वर्षी जर तुम्हाला कांदा भरायचा असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कांद्याचा रेट काय आहे. मार्केटमध्ये नवीन कांदा आलेला आहे की जुना कांदा आहे की ओला कांदा आहे की सुक्का कांदा आहे ते सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. लसूण कशी आहे, ओली आहे की सुकी आहे किंवा या वर्षीसाठी भरण्यासाठी परफेक्ट आहे का ते सगळं काही मी तुम्हाला दाखवून आहे. चला मग आपण जाऊया मार्केटला. इकडे सुरुवात झालेली आहे. बाहेर मार्केट एकदम फुल भरलेलं आहे. मी लवकर आल्यामुळे गर्दी काय एवढी नाही आहे. चला आपण जाऊया आणि पहिला कांद्याचा रेट बघूया. इकडे आहे कांदा मार्केट कांदा लसूण. तर इकडे पहिले आपण जाऊया कांदा लसूणचा रेट काढूया नंतर मग पूर्ण मार्केट फिरूया. सो मित्रांनो मी आलेले कांद्याच्या मार्केटमध्ये माझ्यासोबत दादा आहेत. तर दादांना आपण विचारूया नाही का की या वर्षीचा कांदा सुक्का आहे की ओला आहे. भरण्यासाठी आपल्याला चांगला आहे का. दादा पहिले आपले नाव सांगा. शिवनाम आहे. मग कांद्याचं किती वर्ष झाले तुम्ही हा बिझनेस करता. 20 वर्ष. 20 वर्ष झाले. मग आता मार्केटमध्ये जो कांदा आलेला आहे तो सुक्का आहे की ओला आहे. सगळे कांदे सुके कांदे आहेत. सुके कांदे आलेले आहेत. मग ते पावसाळ्यासाठी आपण भरून ठेवू शकतो बिंदास. बिंदास भरू शकतो. ठीक आहे ना. ठीक आहे. कारण गेल्या वर्षी खूप लेट कांदा आलेला त्यासाठी मी विचारत आहे. लेट आले म्हणून सुका कांदे सुका आहे ना. तुम्ही ग्राहकांना सांगाल की बिंदास तुम्ही येऊन घेऊन जा कांदा भरण्यासाठी. खराब होणार नाही. नाही ना. नाही. ठीक आहे. सो दादांकडून समजलेलं आहे आपल्याला की या वर्षीचा जो कांदा आहे तो सुका आलेला आहे आणि बिंदास आपण इकडे येऊ शकता आणि कांदा घेऊन जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता कांदा किती छान आहे. तो मीडियम साईज मध्ये पण आहे मोठा पण आहे. जसं तुम्ही गोणी घ्याल तशी आहे. इकडे सगळ्या प्रकारच्या गोणी आहेत छोट्यामध्ये मोठ्यामध्ये. 15 वाले कांदे. मीडियम साईज मध्ये आहे आणि 14 रुपये कांदे. 14 वाले हे पण छान आहेत. मीडियम मध्येच आहेत. एवढे काही बारीक नाहीत आणि याच्यापेक्षा मोठा कांदे 16 रुपये किलो. अच्छा 16 रुपये किलो. हा पाहू शकता एकदम सुक्का कांदा आहे आणि मोठा आहे. आता मध्ये घेऊन पण वाटते की सुक्का आहे कांदा आणि हा 16 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. तर खूप छान धन्यवाद. मित्रांनो कांद्याचा रेट काढत आता आपण आलेलो आहोत लसूणच्या इकडे. आणि लसूण पण इकडे छोटा लसूण मोठा लसूण जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आता लसूणचा रेट विचारूया आपण. लसूणच्या इथे आलेले आहोत. तर इकडे दादा आहेत. नमस्कार दादा. लसूणचा रेट काय आहे इकडे आणि सुका लसूण आहे की ओला लसूण आहे. नहीं सुका लहसुन है अभी. लहसुन का रेट 30-40 पासून 100. 30-40 पासून 100. तुम्ही दाखवू शकता 30 वाला कोणता आहे. हा
अच्छा, हे कसं आहे? ये 50 वाला है। हे 50 रुपये किलो. हे पण मीडियम मध्ये आहे, एवढा काही बारीक नाही. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, छान आहे लसूण. आणि बाकी दुसरा बड़ी साइज में लेंगे ये वाला है। ये कैसा? ये 70 रुपए किलो वाला। ये 70 वाला, 70 रुपये किलो. हे पण छान आहे. और दुसरा पूर्ण लसूणचा मार्केट आहे. गाड़ी पकने का माल है ये 55। जाडा पाकली आहे ना, हे 55. हे 55 रुपयाचं आहे. बघू शकता किती मस्त आहे. आणि सुक्का आहे एकदम भरण्यासाठी, पावसाळ्यासाठी. हाँ कुछ प्रॉब्लम पावसाळ्यासाठी ना. हा, ओके, थँक्यू. सकाळ सकाळ इकडे गिराईक पण आलेले आहेत, तरी पण त्याच्यात वेळात वेळ काढून सगळेजण आपल्याला सांगत आहेत की कसा लसूण आहे किंवा कांदा आहे. तर चला मित्रांनो, मस्त इकडे लसूण आहे. 30 पासून ते 100 पर्यंत किलोचा लसूण तुम्हाला इकडे मिळेल. तुम्ही इकडे येऊन बिंदास्त घेऊन जा. अजून आपण मार्केट फिरणारच आहोत. चला. किती भारी आहे बघा लसूण. सो मित्रांनो, कांद्याचा रेट आणि लसूणचा रेट आपण जाणून घेतलेला आहे. काही दुकानांमध्ये कांदा आहे तो ठेवण्यासाठी आलेला आहे, सुका कांदा. आणि काही दुकानांमध्ये अजून ओलाच कांदा आहे. तो तुम्ही इकडे आल्यानंतर व्यवस्थित बघून घ्या सुका कांदा, नाहीतर मग काही लोक फसवतात नाही का, सुका बोलून मग ओला कांदा देतात त्यासाठी. आणि लसूण आहे तो पण अर्ध्या दुकानामध्ये सुका आहे, अर्ध्या दुकानामध्ये ओला आहे. त्यासाठी तो पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि 30 रुपये किलो पासून ते 100 रुपये पर्यंत किलोचा जो लसूण आहे तो तुम्हाला इकडे मिळेल. आणि आता आपण जाणार आहोत जरा भाजी मार्केटमध्ये, भाजी घेऊन जाऊया जाता जाता. तर चला. सो मित्रांनो, हे भाजी मार्केट आता आपण इकडे आलेलो आहोत. थोडंफार भाज्यांचा रेट पण विचारूया. सकाळी सकाळी जे टेम्पो भरतात त्यांची पण गाई आहे, आणि इकडे आपली पण गाई आहे भाजी घेण्याची. सगळे लोक सकाळी सकाळी येतात या मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी. पूर्ण भाजी मार्केट आहे. फ्लावर बघा किती फ्रेश आहे एकदम. भेंडी 30 रुपये किलो भेंडी. भेंडी घेते 1 किलो भेंडी दो. और शिमला मिर्ची कशी आहे? शिमला मिर्ची कशी आहे? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो शेंगा. चांगला आहे ना. आपल्याकडे 20 रुपये पाव देतात, 50 रुपये किलो. सो मित्रांनो, भाजी घेऊन झालेली आहे आणि सगळी भाजी 30 रुपये किलोने तुम्हाला इकडे येऊन भेटणार. 20 रुपये अर्धा, 30 रुपये किलो. आणि जे मटार वगैरे जी भाजी आहे ना ती तुम्हाला जरा महाग भेटणार, 70 रुपये किलो, 80 रुपये किलो अशी भेटणार. सो भाजी पण थोडी घेतलेली आहे. आणि जो लसूण आहे तो पण मी घेतलेला आहे. चांगला मला सुक्का लसूण भेटले त्यासाठी मी घेतलेला आहे. तर तुम्ही पण इकडे येऊन घेऊ शकता. आणि आता गरम गरम चहा पिऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया फुल मार्केटमध्ये. थोडंसं आपण फुल पण घेऊन जाऊया. सकाळची सुरुवात गरम गरम चहाने, पण आमची सकाळची सुरुवात व्हिडिओनी झाली. सो मस्त आता गरमागरम चहा पिऊन झालेला आहे. आता पण जाऊया फुल मार्केट मध्ये. चला. इकडे आतमध्ये आहे फुल मार्केट. कसं आहे दादा फुल? गोंडा 30 रुपये किलो. और ये पीला वाला ओ उधर का 30 रुपये किलो. महंगा है क्या सस्ता है? सस्ता है ना. ये पूर्ण गोंडा है. यूट्यूब में आओगे आप? हाँ. कौन सा चैनल है? डोबिली का सपना आएगा क्या हमारे में? आएगा ना. दो. थैंक यू.
दादानी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं आहे. आणि तुम्हाला जर फुल घ्यायचं तर दादांकडे या. मस्त रिजनेबल प्राइस आहे एकदम. 20 रुपये किलो मध्ये खूप चांगलं फुल आहे. बस बघा फुल किती छान आहे. ताजी ताजी फुलं आहेत. कुठे कुठे रेट जास्त आहे, कुठे कुठे कमी आहे. मस्त एकदम. थँक्यू. चला मित्रांनो पाहू शकता इकडे आता आपण फुलच्या इकडे आलेलेच आहोत. पण इकडे हार बघा आहेत. खूप मस्त मस्त हार आहेत. अशा प्रकारचे जसे आपल्याला लग्नामध्ये वगैरे पाहिजे, पूजेमध्ये, तशा सगळ्या प्रकारचे हार इकडे मिळतील. कसं आहे हारची प्राइस सगळे सांगा. 50 वाले बाकी 30 हे 30 वाले आहेत. 30 वाला हार बघा किती मस्त. हे सगळे 30 वाले आहेत आणि हे 50 वाले आहेत. मस्त आहे. रिजनेबल प्राइस एकदम. पूजा वगैरे काय असेल ना मित्रांनो तर इकडे आलात ना तर खूप छान आहे बघा. 20 रुपये मध्ये एवढी फुलं मिळाली. गोंडा हार वळण्यासाठी तुम्ही घरी पण येऊन हार बनवू शकता. चला मावशी मस्त बसलेले आहेत. वेणी, फुलं, गजरे वगैरे घेऊन. कसे आहेत मोगऱ्याचे गजरे? 50 चे 4. आणि हे वेणी 120 रुपयाला. मस्त आहे बघा लग्नामध्ये घालण्यासाठी, कोणत्याही कार्यक्रमाला. किती विणले छान. तुम्ही स्वतः विणता? मस्त विणले. ही कशी आहे? 100 रुपयाला. हे बघा एकदम छोटा कळू आहे मोगऱ्याचा. किती छान विणले बघा, सुंदर. 50 रुपयाला एक. 100 रुपयाची एक. आणि या साध्या 20 रुपयाला साधी वेणी. हे 100 ला. ठीक आहे ना, 100 ला. त्यांची मेहनत पण आहे. आणि विणले बघा ना किती सुंदर. हे पण 100 रुपये. असं आंबेड्यामध्ये घालायच्यात. छान विणलंय, छान वाटतात. सो दादा एक आता वेणी विणतायत, ते आपण पाहूया. अवघड आहे ना विणायला? अवघड वाटते ना विणायला? तुम्हाला सोपी वाटत असेल ना? किती वेळ लागतो? 10 मिनिटांमध्ये होते? 10 मिनिटांमध्ये प्रकारे विणतात. इकडे दाखवा जरा. मित्रांनो बघा अशा प्रकारे त्यांनी वेणी विणलेली आहे. खूप सुंदर एकदम. फक्त 10 मिनिटांमध्ये. खूप मस्त. काय गरम होत रे. वा वा वा. भाजी झाली, फुलं झाली, कांदे झाले, लसूण झाले घेऊन. आता आपण आलेलो आहोत ट्रेंडिंग मध्ये चाललेले आता सीझन असलेला हापूस आंबा घेण्यासाठी. कसा आहे दादा हापूस आंबा? 160 रुपये. चांगला आहे? 100% गॅरंटी. प्युअर आहे का? प्युअर नाही, अलिबाग आहे. प्युअर कुठे 160 रुपये नाही भेटत म्हणून विचारते ना. अलिबाग. पण गोड आहे का? गोडची गॅरंटी देणार. हा ना. 140 रुपये किलो. 160 रुपये किलो. मला कितीला देणार? 1 किलो घेतले 150 देणार बस. 1 किलोचे 150. पण लास्ट टाइम पण मी आलेली ना मागच्या वर्षी, तेव्हा पण मी घेऊन गेले. चांगला होता आंबा. आपल्या गॅरंटी देणार गोडची. अलिबाग नाही आता. हा ना. अलिबाग आहे, सॉरी देवगड नाही. देवगड नाही, अलिबागचा आंबा आहे. 160 रुपये. देवगड आतमध्ये बी नाही, फोटो बोलून घेतली नाही आहे. तेच आम्ही बघून आलो आता. म्हणजे इथे तुम्ही दिसलात ना आंबा आहे. सो 1 किलो आपण घेऊया. सो फायनली मित्रांनो आज आपण आलेलो होतो कल्याणच्या होलसेल मार्केटमध्ये, जिकडे कांदा, लसूण, बटाटा, भाजी आणि फूल वगैरे पूर्ण काही मार्केट भरतो. इकडे खूप सारे दुकानवाले इकडूनच भाजी वगैरे घेऊन जातात आणि खूप चांगला रिजनेबल प्राइस असतो. सो मी कांदे घेतलेले आहेत. कांदे मी फक्त 10 किलोच घेतलेले आहेत. सुका कांदा. नंतर मिस्टर बोलले आपण नंतर येऊया. आता मी साईला सोडून आलेलो आहोत घाई मध्ये. पण हा व्हिडिओ काढलाय फक्त तुमच्यासाठी की तुम्ही इकडे येऊन सुका कांदा, ओला कांदा आहे की नाही ते तुम्हाला दाखवण्यासाठी, की इकडे येऊन तुम्ही आरामात घेऊ शकता. तुमची डबल फेरी नाही झाली पाहिजे कांदा घेण्यासाठी, त्यासाठी. आणि लसूण पण इकडे सुका आलेला आहे, ओला पण लसूण आहे. सो तुम्ही नीट बघून घ्या. फुलं घेतलेली आहेत आणि मँगो पण घेतलेले आहेत. सो मस्त एकदम आम्ही खरेदी केलेली आहे.
आणि आता बरोबर घरी जायचंय. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा बाय बाय.